श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा 12 नोव्हेंबर 2023 दिवाळीचं लक्ष्मीपूजन या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुळशीसमोर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड स्थिर राहण्यासाठी मदत होणार आहे. नंतर या वस्तूचं काय करायचं आहे, ती वस्तू कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा 12 महिन्याच्या जेवढ्या अमावस्या तिथी आहेत तेवढ्या अमावस्या तिथींमध्ये दिवाळीचं लक्ष्मीपूजन ज्या तिथीला म्हणजे ज्या अमावस्येला आपण करतो ती अमावस्या तिथी ही सर्वात मोठी, श्रेष्ठ व प्रभावी मानली गेली आहे. या दिवशी साक्षात देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करत असतो. तर एवढा हा प्रभावी दिवस आहे आणि देवी लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी आपल्या घराकडे देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुळशीजवळ आपल्याला एक उपाय करायचा आहे. तुळशीजवळ संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला उपाय करायचा आहे. कारण तुळस जी आहे ती देवी लक्ष्मीला तर प्रिय आहेच, पण त्याचबरोबर तिला हरिप्रिया म्हणतात. म्हणजे ती साक्षात श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. आणि ज्या घरामध्ये तुळशी मातेचं पूजन केलं जातं, तुळशी मातेसमोर काही उपाय केले जातात, त्या घरामध्ये निश्चितपणे देवी लक्ष्मीचं आगमन होतं आणि त्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंचा अखंड वास राहतो. तर बघा देवी लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. ती एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही. तिला आपल्या घरामध्ये अखंड स्थिर ठेवण्यासाठी श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना करायची असते. कारण ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना केली जाते तिथून देवी लक्ष्मी कधी जात नाही. त्या घरामध्ये ती स्थिर राहते, त्या घरामध्ये ती अखंड निवास करते, तिथून ती कधीही जात नाही. म्हणूनच आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. तर 12 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार आल्याने तुळशीचं व्रत असणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की एकादशी आणि रविवार हे 2 दिवस जे आहेत ते तुळशी मातेचं श्रीहरी विष्णूंसाठीचं व्रत असतं आणि तेही निर्जला. या दिवशी आपण तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करायचं नाही. जरी दिवाळीचं लक्ष्मीपूजन असलं तरी रविवार असल्याने तुळशीचं व्रत असणार आहे, त्यामुळे तुळशीला स्पर्श करायचा नाही. जेही तुळशीची पानं आपण श्रीहरी विष्णूंना उद्याच्या दिवशी अर्पण करणार आहोत ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत. आपण जे नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यावरती सुद्धा आपण तुळशीपत्र ठेवत असतो. ही तुळशीची पानं सुद्धा आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीच तोडून ठेवायची आहेत. जर काही कारणास्तव तुम्ही तुळशीची पानं तोडायला विसरले असाल तर तुम्ही शिळी तुळशीची पानं वापरली तरी चालतील. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण तुळशीचे पानं किंवा तुळस जी आहे ती कधीही शिळी मानल्या जात नाही. पण तुळशीचे पानं तोडण्याची चूक करू नका, कारण ज्यावेळेस आपण तुळशीचं व्रत मोडण्याचा प्रयत्न करतो या दिवशी तिचं निर्जला व्रत असल्याने तिला स्पर्श करायचा नाही, तिला पाणी घालायचं नाही. जर तुम्ही ही चूक केली तर श्री हरी विष्णू तुमच्यावरती नाराज होऊ शकतात आणि ज्या घरामध्ये श्री हरी विष्णू नाराज असतात तिथं देवी लक्ष्मीचं आगमन होईल का, त्यासाठी आपल्याला चुकूनही या गोष्टी करायच्या नाहीत. तुळशीला पाणी घालायचं नाही. मग आता तुळशीचं पूजन आपल्याला नेमकं कसं करायचं आहे, तर रविवारी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान देखील करायचं आहे. त्यामुळे साहजिक आपण सकाळी लवकर उठणारच आहोत. तर उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाली की मग तुळशीचं पूजन करायचं. आता तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीला पाणी टाकायचं नाही, पण आपण तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला तुळशीला दुरूनच हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वगैरे अर्पण करायचे आहे. धूप दीप दाखवायचा आहे. नैवेद्य चालणार नाही, कारण तुळशीचं निर्जला व्रत असणार आहे. आता त्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस मग आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर आता लक्ष्मीपूजन ज्या वेळेमध्ये आहे त्या वेळेमध्ये आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत. आता लक्ष्मीपूजनाची मांडणी करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. जिथे आपण लक्ष्मीपूजनाची मांडणी केलेली आहे तिथे जे दिवे आपण ठेवलेले आहेत ते सुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ यायचं आहे. तुळशीजवळ आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. तुळशीचं सकाळसारखंच आपल्याला विधिवत पूजन करायचं. हळदी, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुळशीजवळच आपण नवीन आणलेली केरसुणी ठेवणार आहोत, तिचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे. आपण घरासमोरील अंगणात आपल्या तेलाचे, तुपाचे जे दिवे लावणार आहोत ते दिवे लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला धूप दीप लावायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता लक्ष्मी प्राप्तीची आपण सेवा करणार आहोत. लक्ष्मी पूजन सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा आता तुळशीजवळ आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्यातच आपल्याला ही वस्तू टाकायची. लक्ष्मी पूजनाच्या आधीच हा उपाय करायचा आहे, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करणार आहोत. देवी लक्ष्मीचं दिवे लागणीच्या वेळेस आपल्या घरामध्ये आगमन व्हावं, देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी हा उपाय करायचा आहे.
तर जो आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलेला आहे, आता शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल, म्हशीचं असेल, तर तुम्ही त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. या दिवशी तुम्हाला तूप विकत आणायचं आहे. तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. तुमची कितीही परिस्थिती खराब असेल तरी देखील उद्याच्या पुरतं का होईना तुम्हाला शुद्ध गाईचं तूप आणायचं आहे. अगदीच तुम्हाला गाईचं तूप नाही मिळालं तर तुम्ही म्हशीचं तूप वापरू शकता, किंवा तेही नाही मिळालं तर मग तिळाचं तेल तरी तुम्ही वापरा. तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावणार असाल तर त्यामध्ये जोडवाती घाला. तुपाचा दिवा लावणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला जोड फुलवाती घालायच्या आहेत. त्यावरती आपल्याला कुंकू लावायचं आहे. आणि शुद्ध गाईचं तूप असल्यामुळे त्यामध्ये चिमूटभर हळद घालण्याची गरज नाही, पण जर म्हशीचं तूप घातलं असेल तर त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची. आणि हा दिवा प्रज्वलित केलेला आहे. आता त्यामध्ये आता लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला एक लवंग टाकायची आहे, एक वेलची टाकायची आहे, आणि लक्ष्मीला प्रिय असलेली पिवळ्या रंगाची कवडी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे. उद्याच्या दिवशीचा अतिशय प्रभावी लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपण तुळशीला पाणी अर्पण केलं नाही, तुळशीचं निर्जला व्रत असणार आहे, पण तुळशीसमोर हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आणि त्या दिव्यामध्ये लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू यामध्ये टाकल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. तसं तर मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा आपण कवड्यांचं तोरण लावलेलं आहे, पण घराच्या अंगणासमोर असलेली तुळसच देवी लक्ष्मीच्या नजरेसमोर आधी येते. आणि ज्यावेळेस घराच्या अंगणामध्ये ही फुललेली तुळस तिला दिसते, तिथे लावलेला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा दिसतो, त्यावेळेस देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आणि मुख्य प्रवेशद्वारावरती जे कवड्यांचं तोरण लावलेलं आहे त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये निश्चितपणे प्रवेश करते. कारण कवड्या ह्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. कवड्या ह्या देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात. त्यामुळे तुळशीसमोर जो दिवा आपण लावलेला आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कवडी टाकायची आहे, एक लवंग आणि एक वेलची टाकायची. खड्या मसाल्यांमध्ये सुद्धा देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. ती कितीही चंचल असली तरी देखील ह्या साध्या सोप्या उपायांमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकायला लागते. तुमच्या घरामध्ये कितीही आर्थिक अडचणी असतील, पैसा टिकत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल, तर हे उपाय जे आहेत ते अतिशय प्रभावी आहेत. तसं तर रोजच्या नित्यसेवेमध्ये तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा, पण आता प्रत्येकाला रोजच्या रोज ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी तुम्ही हा उपाय आवर्जून करा. आता कवडी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही लवंग आणि वेलची टाकली तरीही चालेल, हरकत नाही, पण कवडी उद्याच्या दिवशी आवर्जून टाका. जसं मी तुम्हाला सांगितलं, कवडी ही लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणते, आकर्षित करत असते, म्हणून हा उपाय उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी ते कवडीचं काय करायचं आहे, जे लवंग आणि वेलची आपण या दिव्यामध्ये टाकलेली आहे ती जर जळून गेलेली असेल तर ती आपल्याला वातीसहित निर्माल्यामध्ये टाकायची आहे. आणि ती कवडी जी आपण ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या उपायासाठी वापरलेली आहे तिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तिला आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं. लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आपण या कवडीवरती केलेला आहे. देवी लक्ष्मीची कृपा या कवडीवरती झालेली आहे. त्यामुळे अशी कवडी जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धीची कमतरता भासणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर प्रत्येकाने लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीसमोर हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करावा, हीच मी कळकळीची विनंती करते. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.